अ, नमस्कार मित्रांनो. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण जी सिरीज चालू केली आहे मेडिसिनबद्दल लोकांना अवेअर करण्याची, त्याच्यामध्ये पब्लिकला पण कळावं की नेमकं काय गोष्टी आहेत मेडिसिनबद्दलच्या, हा आपला प्रामाणिक उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा. तर त्याच सिरीजमधला आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. खूप अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक लोकांना ही गोष्ट माहीत असणं अत्यंत गरजेची आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या आजूबाजूला अ, बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की काही बोगस औषधांचं कुठंतरी सापडले किंवा काहीतरी प्रकार घडले. लक्षात घ्या, औषध हा आपल्या जीवनाचा आता अविभाज्य भाग आहे आणि आपलं आरोग्य आणि म्हणजे आपण आपली तब्येत चांगली होण्यासाठी किंवा आरोग्य बेटर राहण्यासाठी औषध घेतो, पण तीच औषधे जर नकली किंवा बोगस असतील तर आपल्या आयुष्याशी खेळल्या जातं. लक्षात घ्या, बोगस औषधे कशी ओळखायची ह्याच्या 8 सोप्या ट्रिक्स, 8 सोप्या गोष्टी मी ह्याच्यात घेऊन आलो आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, सगळ्या लोकांना शेअर करायचा आहे. ठीक आहे, बघा काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्यात बघा, पहिल्यांदा पहिली गोष्ट आहे औषधांची पॅकेजिंग. जेव्हा तुम्ही औषध परचेस करता त्यावेळेस औषधाची पॅकेजिंग थोडी तपासली पाहिजे. कशी? बघा, लक्षात घ्या, आता हे रेमडेसिवीर जे कोविडमध्ये औषध खूप गाजलं होतं किंवा खूप अत्यावश्यक होतं सर्वांसाठी, तर त्याच्यामध्ये बोगस आलं होतं. आता हे कसं ओळखायचं? सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या, पॅकेजिंगमध्ये काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जर ह्या दोन्हीमध्ये पाहिलं, या दोन्हीमध्ये जर ऑब्झर्व केलं, तर इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. बघा, या ठिकाणी हे ओरिजिनल आहे. ठीक आहे, ओरिजिनलमध्ये इथं आर एक्स आहे प्रॉडक्टवरती. ठीक आहे, आणि फेकमध्ये इथं कुठंही आर एक्स नाही आहे. ओके, काही मिसिंग गोष्टी झालेल्या असतात, तिथं काही आर एक्स नाही आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट बघा, ठीक आहे, को ह्याचं बघा, COVIFOR, पण इथं काय ट्रेडमार्क आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी बघा, इथं काय ट्रेडमार्क वगैरे त्यांचा कोणताही मेन्शन नाही आहे. दुसरी म्हणजे अशा काही महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बघायचं काय म्हणजे ह्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात. ट्रेडमार्क मेन्शन केलेला असतो. आर एक्स जे असतं, कंपल्सरी मेडिसिनवरती आर एक्स मेन्शन केलेलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा, त्याच्यानंतर कंपनीचं जे नाव आहे, ठीक आहे, कंपनीचं नाव आणि लोगो तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे, ती एक गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त बघा काय काय आहे. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग असतं. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी काय असतं, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं नाव असतं, जी मॅन्युफॅक्चर करणारी आणि त्याची बॅच नंबर असते. बऱ्याच वेळेस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा उल्लेखच नसतो. ठीक आहे, तर ते फेक मेडिसिन असू शकतं. तर ते बघायचं की मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा उल्लेख आहे का नाही. ठीक आहे, बॅच नंबर त्याची तिथं मेन्शन केलेली आहे का नाही. नंतर एक्सपायरी पण तिथं तपासायची. बऱ्याच वेळेस काय असतं, एक्सपायरीच्या बरोबर एक चिठ्ठी लावलेली असते. खाली जर तुम्ही ओपन करून बघितलं तर कधी कधी एक्सपायर प्रॉडक्ट सुद्धा असू शकतो. ठीक आहे, मेडिकल स्टोअरमधून गेल्याच्या नंतर तुम्हाला शक्यता कमी आहे फेक मेडिसिन, पण तुम्ही कुठं बाहेर किंवा वेगळ्या मार्गाने घेण्याचा प्रयत्न केला तर फेक मेडिसिन आढळू शकते. ठीक आहे, तर ह्या बेसिक गोष्टी काही लक्षात घ्यायच्या आहेत परचेस करतेवेळी. दुसरं बघा, इथं या ठिकाणी एखादं नाव आहे, आता व्हायल असं नाव आहे. ठीक आहे, व्हायलचं व्ही कॅपिटल आहे, पण फेकमध्ये काय, व्ही स्मॉल आहे. म्हणजे हे जे नॉर्म्स आहेत हे ह्याच्यानुसार नसतं. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी काय असतात त्याच्या चेंज असतात. ठीक आहे, तर त्या गोष्टी बघायच्या आहेत, काय काय चेंज असू शकतात काय. ठीक आहे, ही महत्वाची म्हणजे पॅकेजिंग व्यवस्थित बघायची, काही संदिग्ध वाटते का, काही फेक वाटते का, ह्या गोष्टी बघायच्या आहेत. पुढं बघा, आता बऱ्याच मेडिसिनला शासनानं काय केले, बारकोड त्या ठिकाणी काय केलाय, म्हणजे जवळपास 300 पेक्षा जास्त औषधांसाठी कंपल्सरी बारकोड केलाय. तर बारकोडला आपण आपल्या मोबाईलमधून स्कॅन केलं तर आपल्याला त्या मेडिसिनची सगळी डिटेल माहिती मिळते. आणि जर फेक मेडिसिन असेल, बारकोड स्कॅन केलं तर दुसरीच वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे, आणि प्रॉपर आता बघा, ही गोळी आहे, ठीक आहे, इथं बारकोड दिलाय, तर हे बारकोड जर स्कॅन केला तर मेडिसिनची मॅन्युफॅक्चरर असेल, बॅच नंबर असेल, मेडिसिनचं नाव, हे सगळी माहिती मिळेल. आणि फेक असेल तर दुसरंच काहीतरी ओपन होईल. ठीक आहे, तर आता बऱ्याच मेडिसिनवर बारकोड आहे, तुम्ही बारकोडनं पण काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. पुढं बघा, सगळ्यात महत्त्वाचा आहे 3 नंबरचा पॉईंट, अधिकृत औषधांच्या दुकानातून. अधिकृत म्हणजे काय, लक्षात घ्या, मेडिकलचं दरवर्षी चेकिंग होऊ शकते, 2 वर्षांनी चेकिंग होऊ शकते, इतकं प्रेशर असतं. त्यामुळं मेडिकल स्टोअर जे आहेत ते खूप व्यवस्थितरित्या काय करतात, मॅनेज करतात सगळ्या गोष्टी. म्हणून अधिकृत मेडिकल स्टोअरमधून घ्या, ज्यांच्याकडं प्रॉपर लायसन आहे. मेडिकलमध्ये गेले की तुम्हाला लायसन दिसतात,
ठीक आहे, प्रॉपर लायसन लावलेले असतात, तर त्यांच्याकडून तुम्हाला खरेदी करायचं आहे. ठीक आहे, आणि लायसन्स असणाऱ्या अधिकृत मेडिकल स्टोअरमधून जर खरेदी केलं तर तुम्हाला प्रॉपर मेडिसिन भेटेल. ठीक आहे, फेक मेडिसिन त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून ही एक घ्यायची आहे. बोगस औषधं करण्यासाठी आपल्या अधिकृत जवळच्या मेडिकल स्टोअरमधून तुम्हाला काय करायचं आहे, खरेदी करायचं आहे. दुसरी गोष्ट बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, अतिशय किमती अवास्तव असतात. बघा लक्षात घ्या, स्टँडर्ड मेडिसिन ज्या आहेत त्या मेडिकल शॉपवाल्यांना 20%च येतात सर्वांना, पण बऱ्याच वेळेस आता ऑनलाईन 20-30% इतका मोठा डिस्काउंट दिला जातो. अवास्तव डिस्काउंट जर असेल तर थोडं सावध व्हायचं, लक्षात घ्या. कारण की काय, फेक मेडिसिनच्या बऱ्याच ठिकाणी घटना घडल्यात. अवास्तव डिस्काउंट दिल्यामुळे पेशंट तिकडे वळालेत आणि नंतर लक्षात आले की मेडिसिन काय फेक आहे. पाठीमागं टेल्माचं उदाहरण होतं की टेल्माचं मेडिसिन फेक होती. पेशंट मला लक्षात घ्या, एकदा जर प्रॉब्लेम क्रिएट झाला तुमच्या तब्येतीमध्ये, सुधारणा होणं वाटतं तेवढं सोपं नसतं. ठीक आहे, त्याच्यामुळं मेडिसिन घेताना प्रॉपर मेडिसिनच घेणं गरजेची आहे. लक्षात घ्या, बाजारात भावापेक्षा खूप कमी दरात मिळणारे औषधं, खूप कमी दरात मिळणारे औषधं संशयास्पद असू शकते. म्हणजे एखादा 100 रुपयाला औषध आहे, तुम्हाला एखाद्या मेडिकल स्टोअरवाला म्हणतो मी 10 किंवा 15% देईल, पण तुम्हाला डायरेक्ट 50 रुपयालाच मिळते, तर धोकादायक असू शकतं. म्हणून ऑनलाईन मेडिसिनला शक्यतो अवॉइड करा. ऑनलाईन घेणं टाळा. आपल्या जवळच्या मेडिकल स्टोअरवाल्यासोबत चांगलं रिलेशन बिल्डअप करा. तो तुमचा मित्र असला पाहिजे, एक डॉक्टर तुमचा मित्र असला पाहिजे. कधीही तुमच्या आयुष्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे. ठीक आहे, त्यांना 2 पैसे दिले तर काही आपलं बिघडणार नाही, कारण की ते प्रॉपर चॅनलनं मेडिसिन आलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे तुमचं कंपनीकडून जे तुमचा मेन एजंट आहे FNO त्यांच्याकडून पुढं डिस्ट्रीब्युटर, होलसेलर असं चॅनलनं आलेलं असतं. ठीक आहे, फेक मेडिसिन नसतं, ते शक्यता कमी असते. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. नंतर बघा, एखादं औषध तुम्हाला त्याचा रंग वेगळा किंवा आकार किंवा वास असं काही विचित्र वेगळं वाटलं तर तुम्हाला ते थोडंसं टाळायचं, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, एखादी गोळी, कॅप्सूल किंवा सिरपचा रंग, आकार, वास किंवा चव वेगळी वाटलं तर ते औषध घेणं काय करायचं, टाळायचं आहे. आणि ते संबंधित मेडिकल स्टोअरला तुम्ही तिथं जाऊन ते औषध देऊ शकता किंवा सांगू शकता. ओके, किंवा FDA कडे तुम्ही सांगू शकता. तर ते फेक असण्याची शक्यता आहे, बोगस असण्याची शक्यता आहे. पुढे बघा, अनएक्सपेक्टेड रिझल्ट्स असतील काही गोष्टीला. ठीक आहे, जसं आता महाराष्ट्र शासनानं बघा, या फेबमध्ये कम्फर्ट नावाचं या ठिकाणी अगरबत्ती होती, ती काय केलेली, बॅन केलेली. त्याच्यामध्ये डायमिफ्लुथ्रिन नावाचं केमिकल होतं. ह्यानं लंग्सचा प्रॉब्लेम होण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत. ते ठीक आहे, त्याच्यामुळं काय आहे की लंग इश्यूज होऊ शकतात. तर हे जे असं म्हणजे रिझल्ट असा मिळतो की मच्छरच गायब होऊन जातात. आपल्याला वाटतं अरे यार, हे गुड नाईटमध्ये तर काहीच नाही आहे, ह्या अमुक ब्रँडमध्ये तर काहीच नाही, हे कसलं रिझल्ट भारी देत आहे. अरे रिझल्ट देत आहे, पण तुमच्या आयुष्यासोबत ते खेळू शकतं, पुढे भविष्यातले प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही म्हणता हे आहे का, ह्याच्यावर भारी रिझल्ट मिळते, पण मेडिकल स्टोअरमध्ये फक्त बिलाच्याच मेडिसिन, जिचं पक्कं बिल असतं त्याच मेडिसिन, आणि पक्कं बिल असलं की क्वालिटी आहे, फेकनेस नसतो तिथं. लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यामुळं प्रॉपर मेडिकल स्टोअरमधून तुम्ही घेऊ शकता. आता हे तुम्ही बघा, हे कामराज कॅप्सूल, आता सध्या रिसेंटली नाशिकमध्ये कारवाई केली. हे कामराज कॅप्सूल जे आहे ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये काय ॲलोपॅथिक आहे, आयुर्वेदिक, आणि ह्याच्यात ॲलोपॅथिक घटक काही मिक्स केलेले, टॅडॅनाफिल आहे, पॅरासिटामॉल असे काही घटक आढळले, ह्याच्यावर कारवाई झालेली. तर हे काय करतं, नॉर्मल तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणता अरे हे आयुर्वेदिकवर जबरदस्त रिझल्ट आला. नॉर्मल जे बाकीचे रिझल्ट देतात ते अनएक्सपेक्टेड रिझल्ट लगेच मिळत असेल तर समजायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्या आरोग्याशी तिथं घात होऊ शकतो, धोका होऊ शकतो. ठीक आहे, लक्षात घ्या, औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच घेणं गरजेची आहेत, फार्मसिस्टच्या सल्ल्यानेच घेणं गरजेची आहेत. तुम्ही जर मनानं आणि विदाऊट बिलिंग घेत असाल तर प्रॉब्लेम क्रिएट होईल, बोगस असू शकतात. ठीक आहे, ह्या सुद्धा काही बोगसच गोष्टी आहेत, आरोग्याला घातक म्हणजेच बोगस. बघा, विदाऊट बिल आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन, लक्षात घ्या, मेडिकल स्टोअर मध्ये ज्या मेडिसिन्स आहेत ह्या प्रॉपर होलसेलरकडून बिलिंग होऊन आलेल्या असतात. ठीक आहे, आणि जर बिलिंग नसेल तर मेडिकल स्टोअर वाल्यावर सुद्धा कारवाई होते. तर प्रॉपर त्यांच्याकडे बिलिंग होऊन आलेलं असतात. तुम्ही जर बिल मागितलं तर तुम्हाला बिल मिळतं. ठीक आहे, तुम्ही जर बिल मागितलं तर तुम्हाला बिल मिळतं. बिल मिळालं म्हणजे ओरिजिनॅलिटी आली तिथं परत, का तर ते प्रॉपर चॅनल आलेलं असतं, तिथं होलसेलरचं नाव असतं, तर ते प्रॉपर बिलिंग नसतं. एक गोष्ट, विदाऊट बिल जर तुम्हाला कोणी देत असेल, ठीक आहे, तर तिथं फेक असण्याचे किंवा बोगस असण्याचे चान्सेस असू शकतात. दुसरं, बऱ्याच वेळेस जनता, पब्लिक, पेशंट लोक काय करतात, काही मेडिसिन इलिगल घेण्याचा प्रयत्न करतात. जसं की मेडिकलवरून डायरेक्ट किंवा कोणाशी संपर्क करून MTP किट घेण्याचा प्रयत्न करतात, जी की अवैध आहे.
ठीक आहे, अवैध आहे, कायदेशीर गुन्हा होऊ शकतो, ह्या मेडिसिन बोगस असू शकतात. तुम्ही घेतात आणि ज्या गोष्टीसाठी घेतायत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर बिलकुल घ्यायचंच नाही, आपल्याला विदाऊट प्रिस्क्रिप्शन मेडिसिन घ्यायचीच नाही, पण त्या बोगस असू शकतात. ओके, बऱ्याच वेळेस लोक व्हॅग्राच्या गोळ्या आता सर्रास चालू आहे, घेऊ नका, मेडिकल स्टोअरवाल्यांनी पण विकू नका, आणि तुम्ही पब्लिक म्हणून घेत असाल, विदाऊट बिल घेत असाल तर फेक असू शकतात, बोगस असू शकतात, आरोग्यासाठी तिथं घातक असू शकतं. बऱ्याच वेळेस काही मुगले आझम, ज्वावा जॉइंटेक्स असे विदाऊट बिल पकडले गेलेत, ज्याच्यामध्ये स्टेरॉइड असण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, तर मग त्या अशा वेळेस काय होतं की ते स्टेरॉइड असेल तर तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकतं. ठीक आहे, विनाकारण तुम्ही आयुर्वेद म्हणून खाताय आणि त्याच्यामध्ये ॲलोपॅथिक मिक्स असेल तर आरोग्याला तुम्हाला तब्येत लगेच अरे वा काय जबरदस्त कॅप्सूल आहे, काय जबरदस्त आहे, पण आरोग्याशी खेळ होऊ शकतो. ठीक आहे, तर त्या विदाऊट बिलिंग आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोणत्याही गोष्टी घ्यायच्या नाहीयेत. इज दॅट क्लिअर? विदाऊट बिलिंग आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन काहीही घ्यायचं नाहीये, ही एक महत्वाची गोष्ट आहे. ठीक, पुढे बघा सब स्टँडर्ड. आता हे बोगस ओळखण्याचं खरं अजून तंत्र आहे, हे एफडीए करू शकतं. समजा एफडीए काय करतं, उदाहरणार्थ गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सगळ्या जेनरिक मेडिसिन्स असतात. एफडीए काय करतं, सॅम्पल घेतं आणि ते काय करतं, पुढं पाठवतं टेस्टिंगला. ठीक आहे, टेस्ट केल्याच्या नंतर लक्षात आलं आपल्या, ठीक आहे, की पॅरासिटामॉल आहे 500. ठीक आहे, पॅरासिटामॉल 500 आहे, किंवा ॲजिथ्रोमायसिन मी नेहमी उदाहरण सांगतो 500 आहे. ठीक आहे, किंवा सिफिक्झिम आहे 100. पण टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं हे पॅरासिटामॉल 500च्या ऐवजी 300च आहे, ॲजिथ्रोमायसिन 500च्या ऐवजी 300च गोळीमध्ये आहे, सिफिक्झिम जे आहे 100च्या ऐवजी 80च गोळीमध्ये आहे. तर हे बॅन केल्या जातं मार्केटमधून, विड्रॉ केलं जातं. हे एफडीएचं काम आहे, त्याला सब स्टँडर्ड मेडिसिन म्हणू आपण. ठीक आहे, मेडिसिन आहेत सगळे आहेत, पण पाहिजे ती क्वांटिटी नाहीये, सब स्टँडर्ड किंवा लो क्वालिटी मेडिसिन म्हणून ते एफडीए काय करतं, ह्याला रिकॉल करतं. म्हणजे ते बोगसच मेडिसिन आहे एक प्रकारचं. आपल्याला जो डोस आहे प्रॉपर त्या डोसनुसारच मेडिसिन पाहिजे. डॉक्टर साहेब काय करतात, प्रॉपर डोसनुसार देतात, आणि तो डोसच नसेल तर मग रिझल्ट येणार नाही. अँटीबायोटिकच्या बाबतीमध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स निर्माण होतो. बघा लक्षात घ्या, अँटीबायोटिक तुम्ही जाऊन मेडिकल स्टोअरवरून 2 आणि 3 दिवसाच्या घेत जाऊ नका. डॉक्टरच्या सल्ल्यानं मिनिमम 5 दिवसाचा डोस तरी घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रॉपर त्या ठिकाणी ट्रीटमेंट होईल. ठीक आहे, तर आणि हे बोगस सब स्टँडर्ड आहे ते एफडीएचे अधिकारी काय करतात, ते आयडेंटिफाय करतात. ह्या 8 गोष्टी आहेत लक्षात घ्या, ज्या की आपण बोगस म्हणून. प्रॉपर मेडिकल स्टोअर चॅनलमधून खरेदी करा, प्रॉपर त्यांच्याकडे लायसन आहे, मेडिकल स्टोअर आहे, रेकॉर्ड ठेवलेलं असतं, प्रॉपर असतं. डिस्काउंट मागा, आता डिस्काउंट देतायत ते पण नाही अशातला भाग नाही. ठीक आहे, डिस्काउंट मागा, रिलेशन बनवा, तेच तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कामाला येणार आहे. तुम्ही ऑनलाईन करून खरेदी करताय तर चान्सेस बोगसचे डिस्काउंटच्या पाठीमागे लागून होऊ शकतं. ठीक आहे, शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना सर्वांना शेअर करा.